असेल आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बोलवली बैठक असेल। कुठेतरी भाजपने आता महाराष्ट्र मिशन सुरू केलेलं दिसतंय। निश्चितपणे ज्या पद्धतीने विधानसभेच्या 5 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागलाय, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। आणि त्याकरताच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आणि पुण्यात येऊन गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे देखील मुंबईत पोहोचले होते। अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि पियुष गोयल यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा झाली। विशेषतः लोकसभा निहाय नेमकी राज्यात काय भाजपची परिस्थिती आहे याबद्दल चर्चा झाली। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या भाजपची परिस्थिती नेमकी राजकीय दृष्ट्या फार ताकदवान नसल्यामुळे शिवसेनेशी देखील आता तुर्तास तरी जाहीर कुठलेही वाद नको अशा पद्धतीची भूमिका या बैठकीत घेण्यात आली असंही आपल्याला कळतंय। त्याचबरोबर राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसतोय, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये याच्याविषयी दक्षता घेण्यात यावी याच्याविषयी चर्चा झालेली आहे। विशेषतः छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मधल्या काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या सरकारांनी कर्जमाफी जाहीर केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात ट्रोल करण्यात आलं। या सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीत झाल्याचं आपल्याला समजतंय। संदीप, अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आज जी बैठक होणार आहे त्याचे सुद्धा सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। वळ्या पुढची बातमी आहे घोषणांच्या धडाक्याची। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सलग 2 वर्ष रान पेटवल्यानंतर काँग्रेसला 3 राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालंय। शेतकरी कर्जमाफीची घोषणा आज प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारनेही 4 लाख कोटी रुपयांच्या भल्या मोठ्या कर्जमाफीची चाचपणी सुरू केली आहे। मोदी सरकारच्या कर्जमाफीची बातमी येऊन 2 ते 3 दिवस झाले नाही, तोच आसामच्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना 600 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। त्यापाठोपाठ भाजपने ओडिशामध्ये सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, तर गुजरातमध्येही सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी आणि घरगुती वीज बिलांचं 625 कोटी रुपये माफ करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। याचा गुजरातमधील 6,20,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आसाममध्ये 8 लाख शेतकऱ्यांचं 600 कोटी रुपयांचं कर्ज भाजपने माफ केलेलं आहे। तर काँग्रेसच्या कर्जमाफीच्या घोषणांचा भाजपवर चांगलाच प्रभाव झालेला दिसतोय। गुजरात सरकारने काल ग्रामीण पट्ट्यातली सर्व वीज बिलं माफ केली आहेत। एकूण 650 कोटींची वीज बिलं माफ करण्यात आली आहेत। जवळपास 6.25 लाख ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आहेत। संदीप, आपण बघतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी आता ट्रेंड आल्यासारखं देशभरामध्ये झालेलं आहे। याचे तत्कालीन परिणाम काय, आता सध्याचे परिणाम आणि दूरगामी परिणाम काय होतील, यावर शेती क्षेत्रावर याचे काय परिणाम होतील त्याबद्दल सांगा। संदीप, आपण पाहतोय की काँग्रेसनं जे राहुल गांधींनी विशेषतः 2 राज्यांमध्ये जी मेहनत घेतली त्याचा निकाल सगळे जण जाणतायत आणि त्या निकालाचे पडसाद आता देशभर उमटायला लागलेले आहेत। राहुल गांधीचा चार्म अतिशय वाढलेला आहे। काल राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं की तुम्ही जर कर्जमाफी जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वस्त झोपू देणार नाही। आणि ही जी हा जो राहुल गांधींचा कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स कुठेतरी भाजपच्या चिंतेचं कारण बनलेलं आहे। राहुल गांधींना गेली 4 वर्ष अक्षरशः आपण पाहतोय की भाजपनं असेल किंवा देशातल्या सगळ्या जनतेनं असं नाकारलं होतं किंवा त्यांना त्याचं नेतृत्व फारसं मान्य केलेलं नव्हतं। पण 3 राज्यातल्या निवडणुकांच्या निकालानंतर आणि राहुल गांधींनी शेती प्रश्नावर केलेली बॅटिंग आहे ती पाहता येणाऱ्या काळामध्ये भाजपला आपला मोर्चा विकास असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल याच्याकडून डायव्हर्ट करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणावा लागेल की काय, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। नुकतीच भाजप सरकारनं दिल्लीतल्या 4 लाख कोटी रुपयांच्या देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चाचपणी सुरू केलेली आहे आणि हा कुठेतरी एक मोठा टर्न म्हणावा लागेल। काल भाजपच्या राज्य असलेल्या आसाममध्ये 600 कोटींची कर्जमाफी, गुजरातमध्ये मोदींच्या गृहराज्यामध्ये जवळपास 600-650 कोटींचं वीज बिल माफ। हे सगळे जे मुद्दे आहेत हे जर पाहिले तर एका बाजूने असं लक्षात येतं की भाजप कुठेतरी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं मागच्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांपासून दूर चाललं होतं आणि हा मुद्दा लक्षात घेऊन बरोबर काँग्रेसने हेरला आणि या मुद्द्यावरती काँग्रेसने जोरदार बॅटिंग सुरू केली। हा भाजपच्या केंद्रीय तसंच देश पातळीवर राजकीय नेतृत्वासाठी चिंतेचा विषय बनलेला आणि ही शेतकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठी भाजप सुद्धा आता सरसावलेलं दिसतंय। अगदी संदीप, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की शेतकऱ्यांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी, शेती क्षेत्रामध्ये ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कर्जमाफी हा उपाय आहे? नक्कीच नाहीये, पण तो सध्याचा तात्कालिक उपाय नक्की आहे।
सगळे अर्थतज्ञ असतील, कृषी तज्ज्ञ आहेत, राजकीय नेते आहेत, सगळेजण सांगतात की कर्जमाफी हा लॉंग टर्म उपाय नाहीये, हा शॉर्ट टर्म इलाज आहे. 72,000 कोटींची कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 4 लाख कोटींची कर्जमाफी देण्याची वेळ येते किंवा सर्व राजकीय नेतृत्वाने याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कर्जमाफी ही तात्कालिक घोषणा आहे किंवा ती तात्कालिक उपाय काढते. देशातल्या शेतकऱ्यांना प्रामुख्यानं शेतमालावर हमी भावाची गरज आहे. हमी भावाचा विषय स्वामीनाथन समिती असेल, या सगळ्या मुद्द्यावरती आपण गेल्या 2 दशकापासून राजकारण पाहतोय. काँग्रेस या मुद्द्याकडे कानाडोळा करतंय, वारंवार कानाडोळा करतंय. मोदींनी बरोबर गेल्या इलेक्शनमध्ये हमी भावाचा स्वामीनाथन कमिटीच्या अहवालाचा मॅनिफेस्टोमध्ये समावेश केला आणि देशभरातल्या शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव देऊ म्हटलं. नुकतंच गेल्या 4 महिन्यापूर्वी मोदींनी 23 पिकांना देशातल्या खरीप आणि रब्बीतल्या हमी भाव देण्याची घोषणा पण केलेली आहे. लवकरच याबद्दल कारवाई पण होणार आहे. पण वारंवार येणाऱ्या ज्या कर्जमाफ्यांचे ज्या पिकं असतील, आता हे कर्जमाफीचं पीक आलेलं आहे, कर्जमाफीचं पीक जर आलं तर हमी भावाच्या जे महत्वाकांक्षी योजना आहे त्याला पैसा राहणार नाही की काय, आणि या योजनेला कुठेतरी खीळ बसेल अशी शक्यता देशातल्या. अगदी संदीप, मी तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया आहेत. जावंदियाजी, कर्जमाफी आता होताना दिसते, मध्य प्रदेशमध्ये झालेली आहे, छत्तीसगडमध्ये झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देशभरामध्ये कर्जमाफीची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कसं बघता याच्याकडे? शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी, शेती क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी हा उपाय दीर्घकालीन आहे असं वाटतंय? मला काय वाटतंय की बघा, कर्जमाफी हा नितांत गरजेचा विषय आहे. पण मी आठवण करून देतो की 2006 मध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग बायफोर्डला आले होते तेव्हा मी म्हटलं होतं की एकदा कर्जमाफी करा, आम्हाला वारंवार नको, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. काल रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सुद्धा असं म्हटलं की कर्जमाफी हा उपाय नाही. त्यांनी तेलंगणाचे प्रमाणे सरळ एकरी सबसिडी देण्याची गोष्ट केलेली आहे की नाही. मला काय वाटतंय की कर्जमाफी हा तुम्हाला एकदा करावा लागणार आहे. का करावं लागतंय कर्जमाफी? कारण शेतीमालाला भावच नाहीये, खर्च वाढतोय. 7वं वेतन आयोग लागू केलं, आता कमीत कमी पगार जर 700 रुपये रोज असेल तर मी प्रश्न सरळ तुमच्या माध्यमातून विचारतो की माझ्या शेतात काम करणाऱ्या मजुराला कमीत कमी किती मिळालं पाहिजे आणि ते दिल्यावर शेतीमालाचे भाव काय होतील. आजचाच हमी भाव जर बाजारात मिळत नसेल तर मग ही वेतनवाढ होणार कशी आणि मग सबका साथ सबका विकास होणार कसा? त्याच्यामुळे कर्जमाफीला गुजरातमध्ये वीज बिल माफ केलेलं आहे की नाही. नरेंद्र मोदींनी जी हुशारी केली आहे ना, 1 मिनिट, नरेंद्र मोदींची हुशारी केली आहे ना, ती हुशारी त्यांनी कर्जमाफी राज्याकडे टोलवली आहे. ती राज्याचा अधिकार क्षेत्रात नाही. जर शेतीमालाचा हमी भाव नरेंद्र मोदी जाहीर करतात तर कर्जमाफी नरेंद्र मोदींनी जाहीर करायला पाहिजे आणि ती एकदा जाहीर केल्यानंतर पुन्हा कर्ज परत करण्याची ताकद दिली पाहिजे. म्हणजे वारंवार कर्जमाफी होणार नाही. जसं वेतन आयोग 10 वर्षांनी येतं तसं मग दरवर्षी जेवढं इन्फ्लेशन होत आहे तेवढ्या इन्फ्लेशननी शेतमजुरांची मजुरी आणि शेतीमालाचे भाव जर वाढवले किंवा त्याला अनुदान दिलं तेलंगणाप्रमाणे एकरी 4,000 ते वाढवत गेले तरच शेतीत तरुण पिढी राहील. अगदी जावंदियाजी, या सगळ्यामध्ये तेलंगणामध्ये मुख्यमंत्री राव यांनी जे अनुदान दिलेलं आहे एकरी 4,000, तशा पद्धतीचा जर कर्जमाफीपेक्षा देशभरामध्ये तशा प्रकारचं अनुदान देण्याची जर योजना राबवली तर ती कितपत यशस्वी होईल, त्याबद्दल काय वाटतंय? मला काय वाटतंय की एकदा कर्जमाफी केल्यानंतर अशा पद्धतीने अनुदान देण्याची गरज आहे आणि कोरडवाहू शेतकऱ्याला तर याची ताबडतोब गरज आहे. हो, तो आज सलाईनवरच आहे, तो निसर्गाशी भांडतोय, बाजाराशी भांडतोय. आणि मी तुम्हाला अजून एक वाक्य तुमच्या माध्यमातून सगळ्यांकरता सांगतो की जगात कुठंही विकसित देशांमध्ये शेती ही सरकारच्या मदतीशिवाय चालत नाहीये. नो वेअर इन द वर्ल्ड ऍग्रीकल्चर इज नॉट फिजिबल विदाउट स्टेट सपोर्ट. आम्ही काय करतोय, आम्ही म्हणजे जावंदियाजी, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी सरकारची मदत हवी आहे, मात्र दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा सरकारनं तितकंच करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत रघुनाथ दादा पाटील आहेत, शेतकरी संघटनेचे नेते. रघुनाथ दादा, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? शेतकऱ्यांना कर्जमाफीची तर गरज आहेच, पण दीर्घकालीन उपाययोजना ही तितक्याच गरजेच्या आहे. नमस्कार. यामध्ये मुख्य मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टी कर्जमाफी गरज आहे म्हणजे सरकारचं हे पाप आहे. शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारने भाव न दिल्यामुळे झालेलं आहे आणि जागतिक बाजारपेठेतही जाऊ दिलं जात नाही. शेतकऱ्यांना बंदी करून जे जोखडलेलं आहे आणि 1955चा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आजही तसाच्या तसा राबवला जातोय. शेतकरी विरोधी कायदे खरं म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर हे रद्द व्हायला पाहिजे होते, परंतु पंडित नेहरूंनी केलेले कायदे जर मोदी राबवत आहेत आणि सगळे धोरण शेतकरी विरोधी तसे असल्यामुळं
आज देशामध्ये आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कर्ज तर माफ केलंच पाहिजे, पण पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून सरकारने शेतीमालावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजे. आज केलेला कायदा गोवंश हत्याबंदी सारखा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला या कायदा, पण या लोकांना समजत नाही. वन्यप्राणी संरक्षण कायदा केलेला आहे की वन्यप्राणी एका वर्षात किती पिल्ले जन्माला घालतात आणि त्यांचं किती गुन्हेगारांची संख्या वाढते, या आर्थिक गोष्टींच्याकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाही आहे, त्यातली त्यांना अक्कलही नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी मरायला लागले. ही गोष्ट खरी आहे. कर्जमाफी तर दिलीच पाहिजे, पण पुन्हा कर्ज मला त्याच्यासाठी अगदी म्हणजे रघुनाथ दादा कुठेतरी शेतीविषयक धोरणं जी आहेत ती सरकारची त्यामध्ये आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीला. प्रचंड बदल करणं गरजेचं आहे. पूर्णतः शेतकरी मारण्याचं धोरण आहे तेव्हा शेतकरी जगवण्यासाठी सरकारने काही करू नये. गांधीजी म्हणत होते गरीब माणसासाठी काही करू नका, तुम्ही त्याच्या मानगुट असला तर उतरा. आज हे सरकार कायदे आम्हाला छळतंय, त्याच्यासाठी हे सगळं. अगदी म्हणजे कुठेतरी कर्जमाफी देऊन चालणार नाही, तर पुन्हा शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज होऊ नये यासाठी सुद्धा सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत असं रघुनाथ दादांचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. एकाचं मत हे महागठबंधन मधल्या सगळ्यांचं मत असू शकत नाही असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले. तसंच राहुल गांधींच्या नेतृत्व मानायला अखिलेश यांनी नकार दिलाय. तो ये लगातार चलता रहेगा और कोई विचार कोई दे रहा है तो ये जरूरी नहीं कि पूरे गठबंधन का यही विचार हो. तो ये लगातार एक्सरसाइज चलती रहेगी. इससे बीजेपी को परेशान होने की जरूरत नहीं है. उत्तर प्रदेश, उत्तर भारतीय और यहाँ का देश का किसान तैयार है.